सदाफुली या काव्य प्रकाशनामध्ये सर्व मान्यवर आपण सर्व यांचं मनापासून स्वागत. नवनवीन स्वप्न घेऊन ज्यांनी इतकी सुंदर रचना केलेली आहे त्या काव्य महोत्सवाकडे आपण वळतोय. अशा कवी कवयित्रींचा आता काव्य महोत्सव होईल. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित प्रतिभावंत कवी, कवयित्री आणि रसिक श्रोते हो, सप्रेम नमस्कार. सर्वप्रथम वल्लरी माध्यम सेवा या संस्थेचे शतशः आभार. कलंडकर साहेब, आपण मगाशी म्हटलात की आजपासून पौष महिना चालू झाला आहे, काय शुभ अशुभ काहीतरी असेल म्हटलात तुम्ही, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो आजपासून उत्तरायण चालू झालं आहे आणि आजपासून दिवस मोठा होतोय. म्हणजे हा सौभाग्याचाच दिवस आहे. दिवस मोठा झाला आहे बघा कवींनो, दिवस मोठा झाला आहे. आता जास्तीत जास्त कविता करा आणि सगळ्यांना ऐकवा, आम्हाला पण ऐकायचं आहे. ज्याला आपण वल्लरी म्हणतो, हे तुम्ही वल्लरी नाव ठेवलंय, तो खरं तर एक वटवृक्ष आहे. कारण एका वटवृक्षाच्या सहाय्यानेच काही वल्लरी वाढत असतात. तर आम्ही सर्व जे कवी आहोत ह्या सगळे वल्लरी आहोत. महाराष्ट्रभर कवींचा महासागर आहे. मला वाटतं घरोघरी कवी असले पाहिजेत. घरोघरी कोणीतरी कविता करतो आणि करायलाच पाहिजे, कारण प्रत्येक माणूस हा कवी असतो. तर महाराष्ट्रभर कवींचा महासागर असताना त्यातील काही निवडक थेंब वेचून वल्लरी या माध्यम सेवा संस्थेने सदाफुली काव्य संग्रहरूपी आपल्या शिंपल्यात जमा केले. ते थेंब समुद्रातले आणि त्याचे मोती बनवलेले आहेत. वल्लरी माध्यम सेवा संस्थेच्या संपूर्ण संघाला माझ्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. आणि कवितांचं पुस्तक काढणं म्हणजे मगाशी तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे खरंच सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. बरं, पुस्तक छापून स्वतः घेतलं तरी विक्री करणं ही एक अवघड गोष्ट आहे आणि अगदी अवघड आणि वेळखाऊ गोष्ट आहे. हे काम वल्लरी माध्यम संस्थेनं आमच्यासाठी लिलाय हाताळलेलं आहे, सोपं करून घेतलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. गावाकडं खेड्यांमधून काही शेतकरी एकत्र येतात आणि शेती करतात. त्याला इर्जिक असा शब्द आहे. तर हे कवींचं इर्जिक आज वल्लरीच्या माध्यमातून घडतंय असं मला वाटतं. आता आपण माझ्या कवितेकडे वळू. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून 1 वर्ष पूर्ण झालं, परंतु सध्या मराठीच्या बाबत एक विदारक चित्र आपल्याला दिसून येत आहे. शहरातून, गावातून, खेड्यातून मराठी भाषा आपले एक एक शब्द हरवत चाललेली आहे. कविता चालू करतो आता मी. तर त्याचंच पार्श्वभूमी तयार करतोय की मराठी भाषेबद्दल आपल्या आता काय सध्या चित्र आहे. तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाहुणी. आली पाहुणी पाहुणी एक उठला हो घोष. आली पाहुणी पाहुणी एक उठला हो घोष. मोठ्या आदविनतेस बैसविले मंचकास. म्हणजे आपल्या बबड्याला शेंबूड नीत आवरता येईना आणि A to Z आणि 1 to 100 हे नंबर मात्र त्याचे पाठ झाले पाहिजेत असा आग्रह असतो. आली पाहुणी पाहुणी, आली पाहुणी पाहुणी काय तिची बडदास. तिला पायघडा घाला लावा अत्तर हातास. आली पाहुणी पाहुणी, आली पाहुणी पाहुणी तिचा रुबाब हो खास. हिचा करा पाहुणचार फरमावले आईस. बाळ चुकून आंबा किंवा सफरचंद म्हणायला गेलं की त्याला दम भरून पप्पा किंवा मम्मी म्हणतात, ए ॲपल आणि मँगो म्हण. तर माय कशी आहे माझी, माय सालंकृत माझी, माय सालंकृत माझी घी डोईस पदर. माहिती आहे ना, मराठीमध्ये म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरांनी, मराठी माझी बोलू कौतुके जी अमृता ते पैजा जिंके. पण आता काय झालंय, परी पाहुणीच्या हाती दिसे जाड हंटर. परी पाहुणीच्या हाती दिसे जाड हंटर. आई अन्नपूर्णा माझी रमे स्वयंपाक घरात. पाहुणीने परिस्थापली सत्ता दिवाण खाण्यात. हळूहळू ही पाहुणी डोकावी चुलीपाशी हळुवार फुंकर घाली माऊली माझी फुंकणीशी. पाहुणी धरी हात
माझा आईचा हो घट्ट, पाहुणी धरी हात माझ्या आईचा हो घट्ट, फरपटे ओढे बाहेर भलताच तिचा हट्ट. पाहुणीने केला कब्जा माझ्या आईच्या घरात, आता आईच परकी उभी राहिली दारात. आता आईच परकी उभी राहिली दारात. सार्वजनिक स्थळी मराठी बोलणारे मागासलेले अशिक्षित वाटायला लागलेत. म्हणून पार आटली हो माया, पार आटली हो माया, दशा माऊलीची बघा, एका पाहुणी पायी आपण विसरलो जीवलगा. एका पाहुणी पायी आपण विसरलो जीवलगा. या कवितेमध्ये पाहुणी इंग्रजी भाषा आणि आई मराठी भाषा आहे. ही कविता वाचून काही टक्के जरी फरक पडला तरी मी धन्यता पावेन. मला इथे संधी दिल्याबद्दल संयोजकाचे आभार. धन्यवाद. माननीय दिलीप सर यांचा आपण सन्मान करूया.